नमस्कार. आज आपण 19व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. अशा प्रकारे कर्मामध्ये अकर्म व अकर्मामध्ये कर्म पाहणे याचे महत्त्व सांगून आता भगवंत पुढील 5 श्लोकात भिन्न भिन्न प्रकारे वरील कर्मांमध्ये अकर्म व अकर्मामध्ये कर्म पाहून त्याप्रमाणे कर्म करणारे सिद्ध व साधक पुरुष यांच्या अलिप्ततेचे वर्णन करून तो विषय स्पष्ट करीत आहेत. श्लोक 19. यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणां तमाहुः पंडितं बुधाः. श्लोकाचा अर्थ: ज्याची सर्व शास्त्रसंमत कर्मे कामनारहित व संकल्परहित होत असतात, तसेच ज्याची सर्व कर्मे ज्ञानरूप अग्नीने जळून गेली आहेत, त्या महापुरुषाला ज्ञानी लोकही पंडित म्हणतात. आपापले वर्णाश्रम आणि परिस्थिती यांना अनुसरून ज्याला जे यज्ञ, दान, तप आणि उपजीविका व शरीर निर्वाह यांना योग्य असे शास्त्रसंमत कर्तव्य कर्म आहे, त्या सर्वांचे वाचक येथे समारंभा हे पद आले आहे. सर्व क्रियेला आरंभ असे म्हणतात. ज्ञानी पुरुषाचे कर्म शास्त्र निषिद्ध किंवा व्यर्थ नसते ही गोष्ट दाखविण्यासाठी आरंभ याचे बरोबर सम या उपसर्गाचा उपयोग केला गेला आहे. सर्वे या विशेषणाने असे दाखविले आहे की साधन कालामध्ये मनुष्याची सर्व कर्मे कामना व संकल्प यांच्याशिवाय होत नाहीत. एखाद्या कर्मामध्ये कामना व संकल्प यांचा संयोग घडूनही येतो, परंतु जो पुरुष साधन करीत करीत सिद्ध झालेला आहे, त्या महापुरुषाची सर्व कर्मे कामना व संकल्प यांनी रहितच असतात. म्हणजे त्याचे कोणतेही कर्म कामना व संकल्प यांनी युक्त किंवा शास्त्रविरुद्ध नसते. स्त्री, पुत्र, धन, घर, मान, मोठेपणा, प्रतिष्ठा आणि स्वर्गसुख इत्यादी इहलोकीचे व परलोकीचे जितके म्हणून विषय आहेत, त्यांच्याबद्दल थोडीशीही इच्छा वाटणे याचे नाव काम असे आहे. आणि कोणत्याही विषयाबद्दल ममता, अहंकार, राग, द्वेष व रमणीय बुद्धी बाळगून त्यांचे स्मरण करणे याचे नाव संकल्प होय. कामना ही संकल्पाचे कार्य आहे व संकल्प तिचे कारण. विषयांचे स्मरण केल्यानेच त्यांच्याबद्दल आसक्ती उत्पन्न होऊन कामनेची उत्पत्ती होते. ज्या कर्मामध्ये एखाद्या वस्तूच्या संयोग वियोगाची किंचितही कामना नसते, ज्या कर्मामध्ये ममता, अहंकार आणि आसक्ती यांचा पूर्ण अभाव असतो आणि जी कर्मे केवळ लोकसंग्रहासाठी म्हणूनच केली जातात, ती सर्व कर्मे काम आणि संकल्प यांनी रहित असतात. संकल्प आणि कामना ही दोन्ही कर्माची बीजे आहेत. संकल्प आणि कामना न राहिल्यास कर्म अकर्म होतात, अर्थात कर्म बंधनकारक ठरत नाहीत. सिद्ध महापुरुषाचे ठिकाणी सुद्धा संकल्प आणि कामना न राहिल्याने त्याच्याकडून होणारी कर्म बंधनकारक नसतात. त्याच्याद्वारा लोकसंग्रहार्थ कर्तव्य परंपरा सुरक्षित राहण्यासाठी संपूर्ण कर्म होत असून सुद्धा तो त्या कर्मांपासून स्वतः संपूर्णपणे निर्लिप्त राहतो. कोणत्याही साधनाच्या अनुष्ठानामुळे उत्पन्न झालेल्या परमात्म्याच्या यथार्थ ज्ञानाचा बोध ज्ञानाग्नी हा शब्द येथे आहे. ज्याप्रमाणे अग्नी इंधनास भस्म करून टाकतो, त्याप्रमाणे ज्ञान हेही सर्व कर्मांना भस्म करून टाकते. अशा प्रकारे अग्नीची उपमा देऊन येथे
ज्ञानाग्नी हे नाव दिलेले आहे. ज्याप्रमाणे अग्नीने भाजलेली बीजे फक्त नावापुरतीच बीजे राहतात, त्यांमध्ये अंकुरित होण्याची शक्ती उरत नाही, त्याप्रमाणे ज्ञानरूपी अग्नीने सर्व कर्मांमधील फल उत्पन्न करण्याची शक्ती पूर्णपणे नष्ट होऊन जाते. हेच त्या कर्मांचे ज्ञानरूप अग्नीने भस्म होणे होय. बुधा हे पद येथे तत्वज्ञानी महात्म्या पुरुषांचे वाचक आहे आणि वरील पुरुषाला ते पंडित म्हणतात, असे म्हणून वरील सिद्धयोग्याची खास प्रशंसा केली गेली आहे. याचा अभिप्राय असा की कर्मामध्ये ममता, आसक्ती, अहंकार हे नसताना आणि कर्मांचे कोणतेही प्रयोजन नसताना, त्यांचा स्वरूपतः त्याग न करता लोकसंग्रहासाठी सर्व शास्त्रविहित कर्मे विधीपूर्वक व्यवस्थितपणे करीत राहणे हे मोठ्या धैर्याचे, वीरतेचे, गंभीरतेचे आणि बुद्धिमत्तेचे काम आहे. म्हणून ज्ञानी लोक सुद्धा त्या पुरुषास पंडित असे म्हणतात. अशा प्रकारे आज आपण 19व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 20व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.